गए हात कसा थांबला? एकदा सांगितलेली गोष्ट डोक्यात चिरत नाही का तुझ्या? नाही नाही नाही, करते करते, घालते वारा. चाल. हा, जोरात घाल. टाका त्यांना आतमध्ये, टाका त्यांना. वैदेही, चंद्रकांत, तळपदेला नडतोस काय? रात्रभर आत राहशील ना, तेव्हाच तुझी अक्कल ठिकाण्यावर येईल. मोहिते, उद्याची ब्रेकिंग न्यूज आत्ताच देऊ काय? राजवर्धन मोहितेला अटक. अटक मटक चवळी चटक, चवळी लागली गोड गोड. वैदेही, तुम्ही इथे कसं काय? काय झालं? काही झालं नाही, आम्ही केलं. म्हणजे अगं तुला भेटावं असं वाटत होतं, पण कसं भेटणार? मग शेवटी नडलो यांना. मग काय टाकलं त्यांनी आत. अरे पण असं का केलं तुम्ही? अगं आपल्या मैत्रीसाठी काकू. आखिर दोस्ती भी कुछ चीज होती है. आणि मला सांगा, त्याशिवाय भेटता कसं आलं असतं? हा बाकी कशी चालली रात्र? कसं वाटतंय जेल? एन्जॉय करताय ना? इथल्या कैद्यांना पण संस्कृती आणि परंपरेचं लेक्चर दिलंय का? हा काय रे? काय जत्रा काय भरवली तुमची? ए, तुला काय करायचंय? आकाश पाळणं हवाय का तुला? जा ना, आम्हाला गप्पा मारायच्या. जा. ए, ओळखत नाहीस तू मला? चंदा नाव आहे माझं, कळलं ना? नडायचं नाही मला. मग काय करू मी? हा, आणि नडायचं नाही म्हणजे? जा ना, बस तिकडे जाऊन आम्हाला बोलायचं सांगते तर. ए, पहिल्यांदा आली आहेस ना, मग गप्प बसायचं. वैदेही, नको ना, जाऊ दे ना. अगं तू काय घाबरते हिला? आणि ये तू जा, सांगतेय ना, आम्हाला गप्पा मारायच्या. जा, निघ निघ. बघते तुझ्याकडे, थांब. दोघी मिळून मला घाबरवताय काय? अगं जा ना. अगे बरं झालं वैदेही तू आलीस. मला खरंच खूप भीती वाटत होती. तुम्ही घाबरलात? आम्हाला वाटलं तुम्ही घाबरावाल. इथल्या कैद्यांना संस्कृतीचे धडे द्याल, लेक्चर द्याल, त्यांची शाळा घ्याल, मग कैदी बोर होतील. त्या बिचारांना वाचवण्यासाठी आम्ही इथे आलो. बाकी आम्हाला काय, तुमच्या लेक्चरची सवयच आहे. काय वैदी? गप्पा बसावं जरा तुम्ही. काही मी कोणाला लेक्चर वगैरे दिलं नाहीये. हो का? ठीक आहे, मग आम्ही जातो. अरे आम्ही काय सॉरी म्हटलं की आम्हाला लगेच सोडतील. वैदी चल, सॉरी म्हणूयात. नको नको नको, नका ना जाऊ तुम्ही प्लीज. खरं तर तुम्ही आल्यामुळे मला बरं वाटतंय. म्हणजे आधी 2 दिवस काढणं खूप कठीण वाटत होतं या जेलमध्ये, पण आता तुम्ही आल्यामुळे खरंच 2 दिवस काढणं सोपं जाईल असं वाटतंय. नाही नाही जा, नाही जा. थँक्यू. अहो, मला तुमचा एवढा अभिमान वाटतोय ना.
तुम्ही जे बोललात ना ते करून दाखवलं. शेवटी तुम्ही त्या कावेरीला तुरुंगात पाठवलंच. तुम्हाला सांगते, मला काय करू आणि काय नको असं झालंय बघा. म्हणजे आज ना मला इतक्या दिवसांनी अशी शांत झोप लागणार आहे ना. क्या बात आहे. म्हणजे इतके दिवस आपण नुसती ज्याची कल्पना करत होतो ती गोष्ट आज सत्यात उतरली. असंच असतं का आकांक्षा? प्रत्येकाचे दिवस येतात. याआधी कावेरीची वेळ सुरू होती, आता आपली वेळ सुरू झालीये. बघ तू, यापुढे सगळं आपल्या मनाप्रमाणे होणार. हा बघ, आला आपल्या माणसाचा फोन आला. बोला तळपदे साहेब, बोला. तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. काय? अजून एक गुड न्यूज? बोला बोला बोला, काय काय न्यूज आहे? बोला लवकर. राजवर्धन मोहितेला लॉकअप मध्ये टाकलंय. काय? रस्त्यात भेटला, या चंद्रकांत तळपदेला नाडला, मग उचलला आणि सरळ लॉकअप मध्ये टाकून दिला. हा, आता तुम्ही म्हणत असाल तर राजवर्धन मोहितेंना अटक अशी ब्रेकिंग न्यूज बनू शकते. नाही नाही, पण चार्जेस काय लावणार त्याच्यावर? या चंद्रकांत तळपदेला नडलाय, चार्जेस पण चंद्रकांत तळपदे हवे तेच लावेल. चालेल चालेल, याची कंप्लेंट लॉक करून हेडलाईन न्यूजपेपरवाल्यांना द्या. त्याच्यावर चार्जेस लावण्याआधी तळपदेचे चार्जेस तुम्हाला भरावे लागतील साहेब. दिले. अहो, कर्तव्य दक्ष राहून तुम्ही आमची इतकी सेवा करताय, तुमच्याकडे लक्ष देणार नाही का आम्ही? मिळणार, सगळं मिळणार. फक्त कामाला लागा तुम्ही. चंदू, तुला दाखवतो आता चंद्रकांत तळपदे काय. अहो, मला पण सांगा ना, काय झालं? इतकं का हसताय? आकांक्षा, मी तुला म्हणालो ना, आपली वेळ सुरू झालीये. देवाने आपल्याला बोनस दिलाय, बोनस. कावेरी आत होतीच, राजवर्धनला सुद्धा आत टाकलाय. काय? आता हा जो पक्षी आपल्या जाळ्यात अडकलाय ना, त्याला सहजासहजी सोडायचा नाही आपण. आता विषयच संपवून टाकतो दोघांचा. चिअर्स. आदित्य, मी विचार करत होते की आपण ना कुठेतरी फिरायला जाऊया. आपण महाबळेश्वरला जाऊया का? नाही नाही नाही, महाबळेश्वर नको. हा, आपण ना मालदीवला जाऊया. व्हॉट डू थिंक? काय चाललंय सानिया तुझं? तुला हे सगळं आता कसं काय सुचू शकतं का? का म्हणजे काय? इथं आपल्या घरात इतका मोठा गोंधळ सुरू आहे, तिकडे कावेरी जेलमध्ये अडकली आहे आणि तू? आदित्य प्लीज, एवढं वाईट वाटून घेण्यासारखं काहीही घडलेलं नाहीये. आणि कावेरी जेलमध्ये गेले हे तिच्या चुकांमुळे. एक मिनिट सानिया, कावेरीची काहीही चूक नाहीये यात. कावेरी जेलमध्ये गेले ती फक्त बाबांमुळे. आदित्य, आय एम सॉरी आदित्य. मला खरंच माहित नव्हतं की तुला या सगळ्या गोष्टींचं एवढं वाईट वाटलंय.
मी काय करू सांग ना. मला आपल्या संसाराची आपल्या फ्युचरची खूप काळजी वाटते रे, म्हणून मी हे सगळं बोलतेय. आदित्य, मला एवढंच वाटतं की ह्या सगळ्यात ना आपली फरफट व्हायला नको. तात्या, मी खरंच काहीच नाही केलंय हो. विश्वास ठेवा माझ्यावर, मी काहीच नाही केलंय. तात्या, देवा, माझी बाय जिथे असेल तिथे तिचा सांभाळ कर. तिला लवकरात लवकर घरी येऊ दे आणि या संकटातून तिची सुटका होऊ दे. वैदे, वैदेही, वैदेही, आता कावेरीला अटक झाली आहे आणि आता ही कुठे गेली? गेली असेल कदाचित ऑफिसला. चला चला चला, सकाळ झाली, उठा. ओ राजवर्धन मोहिते, उठा. अरे वा मोहिते, रात्रभर छान झोप लागलेली दिसते तुम्हाला. आश्चर्य, मला वाटलं रात्रभर जागरण झालं असेल. आमचं लॉकअप भारी आवडलेलं दिसतंय. मजा आली ना? हा, तुम्हाला ना सांगायचं राहिलं, आमच्या इथले ना मच्छर खूप डांबेश आहे. इथल्या गुन्हेगारांना ना रात्रीतनं असं उचलायला बघतात. पण आमचे ढेकून महाबदमाश त्यांना असे खाली धरून ठेवतात. रात्रभर त्यांच्यात अशी जुगलबंदी चाललेली असते. इथे आलेला अर्धा तासात बाहेर पडायला गयावया करतो. तू हसतोय? भारी आवडलेलं दिसतंय आमचं लॉकअप. अजून 2-4 दिवस टाकू काय आत? असंही पोलिसांवर हात टाकल्याची केस बनवायचीच आहे. एक 2-4 अजून चार्जेस लावतो. हा, म्हणजे मस्त आपल्या इथे पडून राहशील 5-6 दिवस आरामात. हा, हो दळपदे, कशाला कामं वाढवताय? आणि तुम्ही का सगळी कामं करता? द्या एखाद्या नवीन माणसाला काम. नव्या माणसाला म्हणजे? साहेब, हे लेटर हेडक्वार्टर कडून आले, तुम्हाला अर्जंट द्यायला सांगितलं.
आली रे आली, तळपदेची प्रमोशनची ऑर्डर आली. पहिलंच मोहिते, आमच्या डिपार्टमेंटचं काम कसं झटपट असतं. हा, प्रमोशनची ऑर्डर पण आली. तरी बरं तुला अटक केल्याचं अजून त्यांना माहिती नाही, नाही तर डबल प्रमोशन आलं असतं. करेक्ट आहे. वाचा वाचा. ऐक आहे, श्री चंद्रकांत तळपदे आपणास कळविण्यास येते की काय हो तळपदे, चेहऱ्याचा रंग उडाला. ओ आय सी. प्रमोशनच्या ऐवजी ट्रान्सफर ऑर्डर आली आहे वाटतं. कुठे हो कुठे? लेट मी गेस. चंद्रपूर. नाही नाही, जा 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 जा. तिकडे तुमच्यासारख्या तडफदार पोलीस ऑफिसरची गरजच आहे. गुड बाय. विल शुअरली मिस. काय म्हणाला होतात? आली रे आली, तळपदेंची ट्रान्सफर ऑर्डर आली. हा अहो वहिनी, तुम्ही पण येताय ना नाश्ता करायला? अहो वहिनी, असं काय करताय वहिनी? आता ज्या माणसांनी माहेरच्या चहाला फसवलं त्यासाठी तुम्ही कशाला अन्न पाणी सोडताय ना? तिच्या पापाची शिक्षा तिला मिळेल हो. तुम्ही चला नाश्ता करा. आकांक्षा काय? हा, मी बोलतो वहिनीशी, शांत हो जरा. वहिनी, असं उपाशी राहू नका. असं उपाशी राहणं हा काय उपाय आहे का? थोडं खाऊन घ्या ना, नाहीतर उगाच तुम्हाला त्रास होईल. चल. सुदर्शन, खरंच नको. मला खरंच भूक नाहीये. आणि राज कुठं आहे? आणि सकाळपासून मला तोही दिसला नाही. म्हणजे उठला नाहीये की जॉगिंगला वगैरे गेलाय? मलाही दिसला नाही सकाळपासून तो. मग फोन करा ना. नाही म्हणजे तो जर येणार असेल तर मग आपण थांबूया ना, नाश्ता करायचं एकत्र करूया. आपण बरेच दिवसात सगळे एकत्र पण बसलो नाही, नाही का? ठीक आहे, करते नंतर फोन. बोला, काय नवीन? आता कुठली गुड न्यूज द्यायला फोन केलात? गुड न्यूज कसली? तुम्हाला गुड न्यूज देण्याच्या नादामध्ये इथे माझ्यासाठी बॅड न्यूज आली आहे. तुमच्यामुळे मी या फंद्यात अडकलो आणि आता तुमच्यामुळे मला चंद्रपूरला जावं लागतंय. काय? हो, या राजवर्धन मोहितेने वरून कुठून तरी प्रेशर आणलं आणि आता मला चंद्रपूरला पाठवतायत. मला एक कळत नाही, ह्याने केलं कसं? हा माणूस इतका पॉवरफुल आहे. अरे तो कसं काय करेल? तुम्हीच म्हणाल ना की रात्रभर तो जेलमध्ये आहे म्हणून. ते मला काही माहिती नाही, पण राजवर्धन मोहितेने हे केलं हे नक्की, आणि मला चंद्रपूरला जावं लागतं हे तितकंच नक्की. ते बघू आपण काय ते. नुसतं बघू नका, ही ऑर्डर कॅन्सल करायचं बघा.
मला इमिजिएट जॉईनिंग सांगितलंय. ही ऑर्डर कॅन्सल होऊन मी पुन्हा इथेच यायला हवं. आणि तसं झालं नाही ना तर हे सगळं तुम्ही घडवून आणलंय हे मी प्रेस समोर उघड करेन. हे बघा, जरा शांत व्हा हं? आणि मला धमकी देऊ नका. तसंही तुम्हाला मोबदला मिळालाय या कामाचा. तुम्ही कुणाला काही सांगण्याच्या भानगडीत पडू नका, नाहीतर आम्हाला बुडवता बुडवता तुम्ही स्वतः बुडाल. म्हणजे आता फक्त ट्रान्सफर झाली, जास्त बोलाल ना तर सस्पेंड व्हा. तेव्हा जरा दमानं घ्या. मी करतो फोन तुम्हाला. हा, काय झालं सुदर्शन? कोणाचा फोन आहे? त्या इन्स्पेक्टर तळपदेचा फोन होता. काय हवं होतं त्याला? काय नाही, त्याची ट्रान्सफर झाली ना, तो चिडून सांगत होता. म्हणाला तुमच्यामुळे बदली झाली, तुम्ही प्रेशर आणलं, हे आपण दबाव आणला म्हणून त्याची चंद्रपूरला ट्रान्सफर झाली असं म्हणाला तो. आपण दबाव आणला म्हणून त्याची चंद्रपूरला बदली झाली असं जर त्याला वाटलं असेल तर त्यांनी राजवर्धनला फोन केला असता, त्यांनी मला फोन केला असता. त्याने तुला का फोन केला? म्हणजे आपण तिथून निघालो ना तेव्हा मी त्याला माझा नंबर दिला होता. त्याला म्हटलं जर समजा आमच्या वहिनीचा फोन लागला नाही आणि काही तुला कळवायचं असेल तर मला फोन केलास तरी चालेल, म्हणून मग त्याने मला फोन केला. ठीक आहे. काय त्रास आहे, किती खोटं बोलायला लागते. हे मोहिते, तुला माहित नाही तुला हे किती महागात पडणार आहे. तळपदे, ट्रान्सफर तुमची झाली आणि महागात मला पडेल. ए, तुला माहिती नाही मी अजून काय काय करू शकतो. तुझ्या लक्षात नसेल ना तर आठवण करून देतो. तू अजूनही आतच आहेस. एका पोलीस ऑफिसरवर हात उचलण्याप्रकरणी मी अजूनही तुझ्यावर केस टाकू शकतो. मग तूही या कावेरी सारखं इथेच पडशील सडत.